क्षेत्रपालो विजेते. आपल्या घरामध्ये कुलदेवतांचे टाक असतात. आता मराठवाड्यामध्ये मूर्ती असते देवाची. पुण्याकडल्या भागामध्येच मी पाहिलेत देवघरामध्ये टाक असतात. तर ज्यांचं कुलदैवत भैरवनाथ आहे त्यांच्या घरी भैरवनाथाचे टाक असतात. आणि मग इतर कुलदैवत असेल तर खंडोबाचे, अशा पद्धतीनं. आपल्या कुलदैवताच्या मुख्य स्थानाला वर्षातून एक वेळा जाणं, तिथं स्वतःच्या हाताने नैवेद्य बनवून भगवंतांना अभिषेक करून नैवेद्य दाखवणं, भैरवनाथाचीच उपासना मी सांगतो मुख्यत्वे. तर तिथं जोगी एक जीव घालणं, वर्षातून एकदा पाडव्याला, दसऱ्याला आपल्या घरी जोगी बोलवून पात्र भरणं आणि आरती करून घेणं, हे कुलाचार असतात कुलदेवतेचे. असे वेगवेगळ्या कुलदेवतेचे वेगवेगळे कुलाचार असतात. आणि आपल्याला माहीत नसलं तर भावकीमध्ये कोणाला तरी माहीत असतं, त्यांना विचारून त्या त्या भागातल्या कुलाचाराप्रमाणे कुलाचार चालवावेत. रामकृष्ण हरी.